6 आणि शेवटच्या वर्षी 3 असा जर रिझल्ट असेल तर त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यात काही अर्थ नाही. तुम्ही एडमिशन घेण्याच्या आधी त्या कॉलेजला विचारू शकता की आपका पिछले साल का रिझल्ट क्या था, कितना परसेंट है, विचारा. हक्काने तुम्हाला तर पूर्ण अधिकार आहे. कोणत्याही कॉलेजला जा. मी सपकाळ कॉलेजचा प्रतिनिधी बोलते म्हणून तुम्ही आमच्या कॉलेजला यावं असं म्हणणं नाहीये. तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्याल तिथे हे पॅरामीटर्स वापरा. लक्षात ठेवा. रिजल्ट म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नहीं, आपको बाकी का भी मालूम होना चाहिए ना कि अभी दुनिया में क्या चलता है. बरोबर आहे की नाही. अरे शेतात काय पिकतं याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकतं याला जास्त किंमत आहे. बरोबर आहे की नाही. तुम्ही इंजिनिअरिंग काय शिकले त्याच्यापेक्षा आता मार्केटला कोणत्या तंत्रज्ञानाची गरज आहे हे महत्वाचं आहे. फक्त पुस्तकी ज्ञानावर तुम्हाला नोकरी मिळणार नाही. केवळ किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. काळ फार गुंतागुंतीचा आहे, कोणावर विश्वास ठेवा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. केवल किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. आज लोग पत्थरों को इसलिए पूजते हैं क्योंकि पूजने लायक दुनिया में कोई इंसान नहीं मिलता. जळगावचे विद्यार्थी म्हटल्यावर फार हुशार आहे, कारण मी पण जळगावचाच आहे. माझं शिक्षण इथं झाले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठला, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस विद्यापीठला प्रॉपर डिपार्टमेंट मध्ये मी शिकलेलो आहे. मला BSc ला स्कॉलरशिप मिळाली ती एकलव्य स्कॉलरशिप, आणि स्कॉलरशिपवर माझं शिक्षण झालेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ओपन कॅटेगरी मध्ये आहे म्हणून मी हार नाही खाल्ली की ठीक आहे मला खरंच चांगलं कॉलेज मिळेल का नाही. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त संधी मिळालेली आहे. आपण स्वतःला फार गरीब समजतो आणि तुमच्यापेक्षा गरीब जगात खूप आहे. हमें जो भी मिला है हमारे भाग्य से ज्यादा मिला है. यदि आपके पाँव में जूते नहीं है तो अफसोस मत कीजिए, अरे दुनिया में तो बहुत सारे लोग ऐसे हैं जिनको तो पाँव ही नहीं है. सगळे विद्यार्थी मेडिकल मधून चांगल्या कॉलेजला लागले, काही विद्यार्थी इंजिनिअरिंग मधून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला लागले, काही उत्कृष्ट फार्मासिस्ट झाले. याचा तुम्हाला जेवढा आनंद होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला होईल, कारण तुमचं यश आमच्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. तुमचं यश आमच्यासाठी आनंदाचा ठेवा आहे हे मी उगाच सांगत नाही, हा आमचा पक्का दावा आहे. बघा सपकाळ कॉलेजचे ज्या प्लेसमेंट आहेत त्यामध्ये कॅपजेमिनी असेल, सिप्ला फार्माची फार मोठी कंपनी आहे, CMS इन्फो सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, डाबर, डॉक्टर रेड्डीज लॅब, इक्लक्स, GSK फार्मसीची कंपनी आहे, गती IT कंपनी आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ज्याला TCS असं म्हणतात, VIP, ग्लेनमार्क्स, ICICI, ओकार्स, अशा अनेक प्रकारच्या प्लेसमेंट चांगल्या नामांकित कंपन्यांना आमचं कॉलेज हे दरवर्षी करत असतं. आमचे विद्यार्थी या कंपन्यांमध्ये आहेत, आज कार्यरत करत आहेत डिग्री घेतल्यानंतर. तर तुम्ही सुद्धा ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्या तिथं प्लेसमेंट बघा की खरंच प्लेसमेंट आहे का. ओके ओके. याच्यानंतर तुम्हाला सपकाळ नॉलेज हब किंवा याच्यानंतर पुढच्या CET साठी वगैरे काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या कॉलेजच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. ओके. www.sapkalknowledgehub.org. पूर्ण पत्ता पण सांगतो, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट, सपकाळ नॉलेज हब, कल्याणी हिल्स, लेट GM सपकाळ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक. आमचा फोन नंबर आहे 02594 22 01 67 पे 70, 220 167 220 168 69 70 पर्यंत नंबर आहे. टोल फ्री नंबर पण आहे, आम्ही दिलेला आहे 1800 233 2999. याच्यावर फोन केला तुम्हाला पैसे लागणार नाही, टोल फ्री नंबर आहे. ओके. विद्यार्थ्यांना खरंच आज विद्या प्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील सरांच्या माध्यमातून तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली. या प्रोग्राम मधून मिळालेली एनर्जी टिकवून ठेवा, या प्रोग्राम मधून मिळालेली ऊर्जा टिकवून ठेवा. आजपासून निश्चित करा की आपलं ध्येय काय आहे. फक्त हा प्रोग्राम संपल्यानंतर विसरून जाऊ नका. हार जीत आयुष्यात बऱ्याच येणार आहे. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, यह तो केवल एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. अभी बहुत सारा प्रोग्राम बाकी है. आपण एकदा नितीन मोरे सरांसाठी जोरदार टाळ्यांमध्ये गजरामध्ये सरांचं स्वागत करू. लाईक टाळ्यांमध्ये गजरामध्ये सरांचं स्वागत करू. लाईक
आपण जोरदार टाळ्यामध्ये सरांचं स्वागत करूया. धन्यवाद सर, आपण एवढ्या लांब आलात, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल आम्ही विद्याप्रबोधिनी क्लासेस तर्फे आणि जळगावकरांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. नितीन सरांचे मी खरं मनापासून मी आभार मानतो. अतिशय सुंदर आणि सुरळीतपणे आणि बोर न होता हे सगळं तुम्हाला त्यांनी नॉलेज दिलं. कोणाला काही डाऊट नाही? ठीक आहे. कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर येऊन तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. ठीक आहे. आता मी राजीव सरांना विनंती करतो की त्यांनी माईक. विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शन आणि माहिती खूप सुंदर घेतलेली आहे, पण या सगळ्यामध्ये थोडंसं आपली मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. कारण उत्तर महाराष्ट्राचे विद्यार्थी म्हटले तर कुठेतरी एक इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स, जसं मोरे सरांनी सांगितलं की मोठ्या कॉलेजला गेल्यावर विद्यार्थी म्हणतात की एवढ्या मोठ्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल का. फक्त मार्गदर्शनानं सगळंच करता येतं, पण त्यासोबत थोडंसं आपल्याला आपल्या गोल सेटिंग असणं आणि आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं असतं. किसी ने कहा कि नजर बदलो नजारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो किनारे खुद ब खुद मिल जाएंगे. आणि आपल्याला जर काही थोडंसं बदलायचं असेल तर आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. कारण मार्गदर्शनासोबत विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात मोठी याच वेळेस या क्षणाला याच मिनिटाला 11वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शनासाठी का बोलवलं. कारण एक गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगेन की एक लहानपणी आपण एक असं ऐकायचो की लहानपण देगा देवा असं म्हटलं जायचं, म्हणजे आपल्याला परत काय ऐका पाहिजे, बालपण पाहिजे असतं. पण माझ्यासारख्या मानसशास्त्राच्या विद्यार्थ्याला जर विचारलं तर मी खरंच बालपण मागणार नाही. कारण बालपण म्हटलं तर सगळ्यात भयंकर परिस्थिती आहे. कारण जो येतो तो गाल ओढतो, जो आता है वो गाल अरे रे रे अरे रे रे, कधी लहान आहे असं सांगतात, कधी मोठा आहे असं सांगतात. ते पोरं म्हणतात आम्हालाच काही कळत नाही. कोणी म्हणतो आई सारखा दिसतो, कोणी म्हणतो बापा सारखा दिसतो, तो बरोबर म्हणतो साहेब मी माझ्यासारखा दिसतो, तुम्हाला काय करायचंय. पण ही वेगळी परिस्थिती आहे लहान पोरांबद्दलचं. तर मला खरंच म्हणजे आणि मला खरंच वाटत नाही की मला या वयात यावं असं वाटेल. आणि मला वाटतं की खरंच सगळ्यात जास्त सगळ्यात सुंदर आणि गोल्डन पिरियड ऑफ एज ऑफ लाईफ असेल तर ते तुमचं वय आहे. आणि मला परत एकदा तुमच्या वयात यावं असं वाटतं. दिस इज द एज, दिस इज द गोल्डन एज ऑफ लाइफ. ये हमारी जिंदगी का सबसे सुनहरा पल है, सबसे सुनहरा मौका है. क्योंकि मैं जानता हूं इस उम्र में हर भावनाएं जो होती है बहुत फ्लो में होती है. खुशियां भी फ्लो में होती है और दुख भी फ्लो में होता है. एक दिन अगर थोड़े से स्मार्ट दिख जाओ और स्टूडेंट्स कह दे, हमारे दोस्त लोग कह दे काय दिसतो आहे, तर मग मात्र आता विमान दिवसभर हवेत असतं. एकतर हवेत असतं किंवा तयार होऊन आवाज तयार होऊन घरात आरशासमोर तयार होत असताना जर आई थोडीशी रागवली, चल हट आता बाजूला झालं ना, किती वेळ लावते आरशासमोर, तर मग मात्र आमचा चेहरा बारीक होतो आणि दिवसभर आम्ही पातळाच्या खाली असतो. मित्रो, या वयामध्ये जे जे ठरतं ते खूप कामाचं असतं. कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली ती वयाच्या 40व्या वर्षी नव्हती घेतली, तर ती तुमच्याच वयात घेतली होती. हे विसरता कामा नये. कारण इतिहास आहे. ज्यांनी काहीतरी नवीन केलं ते तुमच्या वयातच केलंय, ते तुमच्या वयातच ठरवलेलं आहे. आणि म्हणून माझा पहिला सल्ला आहे, इस्टॅब्लिश युअर गोल. गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये स्वप्न ठरवा. आणि जसं मोरे सरांनी सांगितलं, सपने वो नहीं होते जो तुम सोते हुए देखते हो, सपने वो होते हैं जो तुम्हें सोने नहीं देते हैं. हमारी प्रॉब्लम ये उम्र की होती है कि हम क्या क्या सपने देखते हैं वो ये जगह बताने की है भी नहीं. आणि मी म्हणून म्हणतो की या वयामध्ये स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपता नाही येतात, पण स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. म्हणून पहिला सल्ला आहे, इस्टॅब्लिश युअर गोल. गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी कमतरता असते ती कमिटमेंटची असते. तुमच्यापैकी कोण विद्यार्थी किंवा विद्यार्थीने मला सांगू शकेल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द
promise and commitment? Can anybody? What is the difference between promise and commitment? और मेरा ये मानना है जितने लोग जिंदगी में कामयाब होते हैं वो सारे कमिटमेंट करते हैं, वो प्रॉमिसेस नहीं करते। और जितने लोग दुनिया में नाकाम हैं उन्होंने प्रॉमिसेस बहुत किए होते हैं लेकिन उनकी जिंदगी में कोई कमिटमेंट नहीं होती, क्योंकि कमिटमेंट करने वाला कभी फेल नहीं होता। और प्रॉमिस वो होता है जो मैं दूसरों से करता हूं। प्रॉमिस वो होता है जो मैं दूसरों से करता हूं। पप्पा प्रॉमिस मी अभ्यासाला बसते, आई प्रॉमिस मी मित्राकडे जाणार नाही, आई प्रॉमिस मी मोबाईलला हात लावणार नाही, आणि ते सगळे तुटत असतात। पण कमिटमेंट महत्वाची असते, कारण कमिटमेंट ती असते जी व्यक्ती स्वतः सोबत करत असतात। आणि आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी कमतरता आहे ती कमिटमेंटची, कारण आपण कधी स्वतःला कमिटमेंट करतो। जीवनात कमिटमेंट करायला शिका, जगाशी नाही तर आधी स्वतःशी कमिटमेंट करायला शिका। कारण कमिटमेंट अशी गोष्ट असते जी तुमचं जीवन बदलू शकते। एक छोटासा अनुभव मी प्रत्येक कार्यक्रमाला तो शेअर करत असतो आणि मला वाटतं माझ्या जीवनाचा सगळ्यात भाविक प्रसंग आहे। आणि कमिटमेंट काय असते ते माझ्या एका मित्राने मला शिकवलंय, आणि या वयामध्ये ते जर शिकायला मिळालं आणि खरंच कमिटमेंट शिकायला मिळालं तर मला वाटत नाही की सर सांगत होते की 10,000 मध्ये एक विद्यार्थी, काहीच हरकत नाहीये जर कमिटमेंट असेल तर 10,000 नाही 1,00,000 विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तुमचा नंबर लागू शकतो। गरज असते ती प्रॉपर कमिटमेंट। कमिटमेंट काय असते मित्रांनो तुम्हाला एक थोडासा अनुभव सांगतो, कारण या वयामध्ये टाइमपास नावाचा एक शब्द असतो। आपल्याला खूप काही आवडत असतं, आपल्याला मोबाईलवर खेळायला आवडतं, आपल्याला मित्रमैत्रिणींसोबत गप्पा आवडतात, फेसबुकवर लाईक किती आले ते बघायला आवडतं, व्हॉट्सअपवरती मेसेज परत परत तेच मेसेज इकडून तिकडून। म्हणजे आजकाल मला वाटतं सगळ्यात मोठी ज्ञानची गंगा भगवद्गीता आणि महाभारतापेक्षा जास्त वाचलं जात असेल तर ते व्हॉट्सअप पारायण वाटलं जातंय, असं आजचा काळ आलेला आहे। माझ्या एका मित्रांनो मला सांगितलं परवा की राकीबाई आपण भाग्यवान आहोत, आपल्या काळामध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक नव्हता। म्हटलं का रे बाबा? अरे म्हणे आपण पुढील 5 वर्षात सुद्धा पास होऊ शकलो नसतो, आणि एवढी मोठी दुर्दैव परिस्थिती आली आहे। पण कमिटमेंट कशाला म्हणतात मित्र? जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशनला मी कॅनरा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा सोशल सर्व्हिसेसचा विद्यार्थी आहे, मी MPSW केलेलं आहे, मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्क फ्रॉम कॅनरा इन्स्टिट्यूट, आणि त्याची भारतभर एंट्रन्स असते। आम्ही जेव्हा ते एंट्रन्स करून त्याचा नंबर लागला तर वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातले आम्ही विद्यार्थी होतो। कोणी कलेक्टरचा मुलगा, कोणी SP चा मुलगा, माझा फादर वॉज अ डेप्युटी इंजिनियर, माझे वडील डेप्युटी इंजिनियर होते, आणि सगळे हॉस्टेलला असल्यानंतर सगळ्यात चांगली मुलं हॉस्टेलची असतात असं म्हटलं जातं। सगळ्यात चांगली मुलं ही हॉस्टेलची असतात। आता तुम्ही 12वीला तुम्हाला अनुभव नाही कारण तुम्ही सगळे घरीच राहतात, पण सगळ्यात चांगली मुलं हॉस्टेलची असतात। मग हॉस्टेलला गेल्यानंतर आणि आम्ही जळगावकडचे, आम्ही सगळे जळगावकडचे, आणि एकदम प्रवेश कुठे मिळाला? पुण्याला। कसं बरोबर वाटतं? आपल्याकडे नाही उन्हाळा जास्त आहे, तिकडे हिरवळ खूप आहे पुण्यामध्ये। खूप हिरवळ। मग आम्ही काय टाइमपास चायनीज पिक्चर्स, आणि आमचा ग्रुप होता। पण आमच्या हॉस्टेलमध्ये एक विद्यार्थी होता, तो अमरावती करता होता, विदर्भातला होता, आणि तो विद्यार्थी कोणाला चहा सुद्धा पाजायचा नाही, कधी पिक्चरला यायचा नाही, कधी चायनीज खायला यायचं नाही, आणि त्याचा एक स्टाईल होता, तो चहा सुद्धा जेव्हा प्यायचा कॅन्टीन मध्ये जेव्हा तू जायचा आणि चहा प्यायचा तर तू कॅन्टीनला कसा बसायचा माहितीये का? त्याची चेअर ही अशी भिंतीकडे तोंड करून असायची, आणि एकदा गपचूप चहा प्यायचा, आणि जर त्याला गमतीनं कोणी म्हटलं की आम्हाला चहा पाज, तर तो खास विदर्भीय शैलीमध्ये विचारायचा का? म्हणजे का? हे तुम्ही जर विदर्भात तुमचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना काहीतरी बोला, आणि त्यांना जर असं विचारायचं असेल की का बरं, तर त्या कसं म्हणतात कहून, म्हणजे काऊन काऊन। जर तुझी जो वर्ड म्हणजे आपण म्हणलं का, तर ते काय म्हणतात कहून, आणि तो असं खेचून विचारायचा कहून। मग आता म्हणजे कळायचं नाही, कोण जायचं हा काय, आणि मग आता पहिले 2 महिने बरं वाटलं, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, तो कोणाला चहा सुद्धा पाजत नव्हता, आणि त्याचं नाव आम्ही ठरवलं खाऊन, नावच ठेवून दिलं त्याचं खाऊन। आता आम्ही ठरवलं की हा मुलांना कधी चहा पाजत नाही, पालखीला येत नाही, कुठंच येत नाही, मग आम्ही म्हटलं याला फसवायचं। आम्हाला काय वाटलं की आम्हाला दाढी पेक्षा आहे ना म्हणून आम्हाला चहा पाजत नाही,
मग काय केलं, आमच्या कॉलेजच्या सगळ्यात सुंदर मुलीला हेरलं. पंजाबी पोरगी होती, एकदम हायटेड वगैरे, आणि आम्हाला थोडंसं बोलावं असं वाटायचं, पण आम्ही खांदेशी म्हणजे काय आमच्याशी बोलायची नाही. मग आम्ही काय केलं माहितीये का, 5-6 विद्यार्थ्यांनी टोळी बनवली, आणि काय एकट्याची कधी हिंमत होती त्या टोळी समोर बोलायची. मग 5-6 मुलं तयार करून गेलं तिच्याकडं. ते म्हणजे एक्सक्यूज मी, हे आपल्या खांदेशी बोलायची देवी नसते बाकी. तुम्हाला गप्प सांगू का, खानदेशी बोलायचं दिल्लीला गेला, खानदेशी बोलायचं दिल्लीला गेला. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर उतरला त्याला एक जीन्स पॅन्ट वाली एकदम सुंदर पोरगी दिसली. आमच्या पोराचं मन भरून आलं, गेलं हिंमत दिली, आणि आमच्या पोरानं पहिलाच प्रस्ताव तिथला टाकला. त्या पोरीला म्हटला आय लव्ह यू. पोरगा स्टेशनवर उतरतोय आणि आय लव्ह यू. पोरगी भारावली, ती म्हटली दिल्लीत एवढी वर्ष झाली कोणी बोलला नाही. ती पोरगी त्याला ओरड बोलली आय लव्ह यू टू. आपण आपला खांदेशी पोरगा उचकळत पडला, तो म्हटला मी बोललो आय लव्ह यू. ती बोलली आय लव्ह यू टू. आमचा खांदेशी पोरगा जोरात ओरडला आय लव्ह यू 3. ती म्हटली ओरडलं त्याला कोणी हातात जाऊ सांगायचा मुद्दा एवढाच आहे की थोडीशी डेअरिंग केली. 5-6 मिनिटं त्या पोरीकडे गेलं, तिला म्हटलं एक्सक्यूज मी. वो बोले क्या काम है, हम बोले काम करना है तेरे को. ये जो लड़का है ना खाऊं इससे चाय पी के फक्त चहा पिऊन दाखव. पण आमचा असा प्लॅन होता की जर याने ह्या पोरीला चहा पाजला का याला हॉस्टेलला घ्यायचं. तुम्ही करू नका हा प्रयोग, पण आमचा हॉस्टेलला प्रयोग खूप फेमस होता. अशी चादर टाकायचो, म्हणजे सगळे दरवाजाच्या बाहेर आपण बसायचो, त्याला बोलवायचं, त्याच्यावर चादर टाकली तर समजायचं की कोण कुठं मारलं. आणि ठरवलं याला बनवायचं. मस्त त्या पोरीने म्हटलं त्या पोराकडून चहा पिऊन टाको. ती पोरगी म्हटली कोणसी बडी बात आहे, कारण त्या पोरीला खूप आत्मविश्वास होता स्वतःच्या सुंदरतेचा, आणि असायला हरकत नसते. क्या हुआ, एक महाराज प्रवचन कर रहे थे. उन्होंने प्रवचन कहा कि बेटा अहंकार बुरी चीज है, अहंकार बुरी चीज है. एक लड़की महाराज के पास गई, बोले महाराज आपने कहा अहंकार बुरी चीज है, लेकिन जब भी मैं आईना देखती हूँ अपनी सुंदरता को देख के मुझे बड़ा अहंकार आता है, मैं क्या करूँ. महाराज ने उसकी ओर देखा और धीरे से कहा बेटा अहंकार पाप है, गलत है भी कोई पाप नहीं, बिंदास अहंकार करते रहो. त्या पोरीला वाटलं की आपल्याला काय मोठी गोष्ट आहे, आणि तिला मग काय ठरलं की तिनं जर चहा पिऊन दाखवला आणि ती जिंकली तर तिला 3 स्टार हॉटेलला चहा जेवण करायचं, तिला पार्टी देणार. आम्ही सगळं म्हटलं वेळ पडला तर चंदा मागू, पण या पोरीला पार्टी देऊ. ती पोरगी म्हटली डन. ठरलं. आता ठरल्याप्रमाणे ज्या दिवशी आमचं ठरलं होतं त्या दिवशी, आता लक्षपूर्वक आहे का, ती तो आपला जो काऊन होता, काऊन तो असा भिंतीकडे चहा करून बसला. मागच्या टेबलावर आमची पूर्ण गॅंग 5-6 विद्यार्थ्यांची, की आणि ती पोरगी त्या दिवशी थोडी जास्तच लटकून तटून आली. ती आली हळूहळू त्या कॅन्टीन मध्ये घुसली. आम्ही म्हटलं तो बसलाय चहा पिऊन दाखव. ती पोरगी त्याच्या खुर्चीजवळ उभी राहिली. ती पोरगी त्याच्या खुर्चीजवळ उभी राहिली. आमच्या काऊंचं काही लक्षच नाही. शेवटी 5 मिनिटं झाली. ती पोरगी हळू त्याला म्हटली मेरे को चाय पीना है. आमच्या काऊंचं उत्तर होतो मेरे बाप का होटल नाही है. ती पोरगी सूट झाली. ती पोरगी मी म्हणते, ती म्हटली मला बसायचंय. खुर्ची घेतली, बाजूला बसली. याने चहा मागवला, चहा प्यायला लागला मस्तपैकी. त्या पोरीकडे लक्षच नाही. ती हळूच परत हिंमत केली, कारण तिला शर्त जिंकायची होती. ती म्हटली मेरे को भी चाय पीना है. आमच्या काऊंचं उत्तर होतं मैं वेटर नहीं हूँ, वेटर को बोल. शेवटी त्या पोरीला ती म्हटली की बाबा एक काम कर, मेरे को चाय पिला ना. असं म्हटल्या त्यानं रागात तिच्याकडे बघितलं आणि परत म्हटला आता माझं हसून पोट दुखलं. ती पोरगी तिकडून उठून गेली, कारण काऊंचं उत्तर कोणा कळत नव्हतं. शेवटी आम्ही चाललो गेलो. ते हरले, आम्ही जिंकलो. 2 वर्ष सोबत पीजी केला मित्र. पण मला खरं सांगतो कमिटमेंट कशाला म्हणतात. जेव्हा 2 वर्ष पीजी केल्यानंतर 10 वर्षानंतर आता तो मित्र मला मुंबईला भेटला. मुंबईला जेव्हा मी गेलो, मी त्याला फोन केला, फेसबुकवर भेटला होता. अरे म्हटलं तुला भेटायला आलो. तो म्हटला मी तुला माझी स्कोडा गाडी घेऊन घ्यायला येतो.
म्हटलं आता काय फिरकी घेतो का काय, कारण आज कोरा गाडी घेऊन मुंबईला, आश्चर्य वाटलं. तो त्याची बाईक गाडी घेऊन आला मित्र, त्याने गाडीत बसवलं. मला म्हटलं जेवण करायचं, म्हटलं हो चल म्हणे आपण त्या 3 स्टार हॉटेलला जेवायला जाऊ. मला डोकं घर करायला लागलं. म्हटलं आतापर्यंत आपण याची फिरकी घेतली, आता हा घ्यायला लागला. आणि हा आणि 3 स्टार हॉटेलला. मी गाडीमध्ये तो ड्रायव्हिंग करत होता, मी पाकिट काढला आणि माझे पैसे चेक करून घेतले. मग डोकंच बिल द्यावं लागत होतं, भांडी व्हायची गरज पडायला नको. आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो, त्यानं मला म्हटलं काय मागवायचं मागव. मला खूप आश्चर्य वाटलं. त्यानं माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, त्यानं ते मेनू कार्ड बाजूला ठेवलं. म्हटलं रागीव, टेन्शन मध्ये आलास ना, मी तुला एवढ्या मोठ्या हॉटेलला जेवायला आणलं, तुला आश्चर्य वाटतं. म्हटलं यार खरंच आश्चर्य वाटतं. तो म्हटला रागीव, मी कंजूस किंवा खडूस कधीच नव्हतो. मित्रांनो, त्या दिवशी त्यानं जे सत्य मला सांगितलं, माझी मान लाजेनं खाली गेली ती आजपर्यंत त्याच्यासमोर कधी वर येत नाही. त्यानं सांगितलं रागीव, अरे विद्यार्थी जीवनामध्ये जेव्हा मी पुण्याला शिकायला आलो, मी अमरावतीच्या छोट्याशा विदर्भातल्या छोट्याशा खेड्याच्या एका शेत मजुराचा मुलगा होतो. मी शैक्षणिक कर्ज काढून शिकायला आलो होतो रागीव. आणि ज्या दिवशी शैक्षणिक कर्ज माझ्या हातात मिळालं होतं, त्या दिवशी मी स्वतःशी कमिटमेंट केली होती की या खर्चातला पहिला मी फक्त शिक्षणावर खर्च करेल, याच्या व्यतिरिक्त कुठंच खर्च करणार नाही. आणि म्हणून मी तुला कधी चहा सुद्धा पाजला नाही. अरे मी कंजूस आणि खडूस नाही. आणि त्यानं मला हे एहसास करून दिला. आणि तुला काय वाटतं रे, जी पंजाबी पोरगी माझ्याकडे चहा मागायला आली, ती स्वतः कधीच आली नव्हती, त्याला तुम्हीच पाठवलं होतं, हे सगळं मला कळत होतं रागी. पण मी माझी कमिटमेंट कधीच मोडली नाही. आणि आज तो युनायटेड नेशनच्या एका मोठ्या संघटनेच्या एका मोठ्या संचालक पदावर काम करतो. आणि त्याला आज 1.5 ते 2 लाख रुपये पगार आहे. कमिटमेंट याला म्हणतात. दुसरी गोष्ट, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही लक या गोष्टीला विसरा. खूप सारे लोक म्हणतात चांगल्या कॉलेजला नंबर लागला, लोक म्हणतात हाऊ लकी यू आर, असं म्हणतात की नाही म्हणतात, लकी आहे. अरे तो या कॉलेजला इंजिनिअरिंग, तो लकी आहे. तो या मेडिकल कॉलेजला लकी आहे. मायकेल फेल्प्स नावाचा सगळ्यात मोठा जगवेत्ता स्विमर आहे, वर्ल्ड चॅम्पियन, ज्याच्या नावावरती 22 गोल्ड मेडल आहे. त्याने एका वर्ल्ड कप ऑलिम्पिक मध्ये 8 गोल्ड मेडल घेतले. आणि जेव्हा त्याची प्रेस चालली होती, तेव्हा एका पत्रकाराने त्या मायकेल फेल्प्सला सांगितलं, इट मस्ट बी अ लकी डे ऑफ युअर लाईफ. काय म्हटलं पत्रकार? इट मस्ट बी अ लकी डे ऑफ युअर लाईफ. तुम्हाला काय वाटतं, आनंद झाला असेल मायकेल फेल्प्सला? खुश झाला असेल? नाही. मायकेल फेल्प्सनं त्या पत्रकाराला रागात बघितलं. त्याला म्हटलं, कम ऑन द स्टेज, कम ऑन द स्टेज, आय शो यू हाऊ मच लकी आय एम. मी दाखवतो तुला लक कशाला म्हणतात. मायकेल फेल्प्सनं सांगितलं. तो म्हटला, मागच्या वर्ल्ड कप ऑलिम्पिक पेक्षा या ऑलिम्पिक मध्ये 4 वर्षामध्ये मी 10,000 तास, 4 वर्षामध्ये 10,000 तास मी स्विमिंगची तयारी केली. किती तास? 10,000. आणि तुमचं गणित जर चांगलं आहे तर वर्षाला 2,500 तास. आणि जर अजून गणित चांगलं आहे तर 2,500 तास 365 दिवसांमध्ये करायचं असेल तर दर दिवसाला 8 तास मी स्विमिंगची तयारी केली. दर दिवसाला विदाउट संडे किती तास? 4 डे 8 अवर्स. तो म्हटला, हे गोल्ड मेडल मला लक मुळे मिळाले नाही, तर मी 10,000 तास प्रॅक्टिस केली आणि म्हणून मला मिळालेले. मैं एक बात अक्सर दोस्तों से कहता हूँ कि इस दुनिया में कामयाब सब होना चाहते हैं, इस दुनिया में कामयाब सब होना चाहते हैं, लेकिन कामयाबी की कीमत अदा करने के लिए कोई तैयार नहीं. अगर कामयाब होना है तो कामयाबी की कीमत भी अदा करते आनी चाहिए. हमको लगता है टाइम पास भी करेंगे, हमको लगता है मस्ती भी करेंगे, हमको लगता है मोबाइल पे भी गेम खेलेंगे, हमको लगता है हम कंप्यूटर पे भी रहेंगे, हमको लगता है मैं ऑनलाइन भी रहूंगा और मुझे लगता है मैं सीईटी में टॉप कर जाऊंगा. ये दोनों चीजें एक साथ नहीं चलती. अगर कामयाब होना चाहते हो तो कामयाब की कीमत अदा करना सीखो, जैसे माइकल फेल्प्स कहता है. और आप भी अगर 8 घंटे पानी में बैठते हैं तो मैं आपको लिख के देता हूँ, भले 8 नहीं लेकिन 1 ओलंपिक का गोल्ड मेडल आप जरूर जीत सकते हैं, लेकिन 8 घंटे पानी में बैठने की तैयारी चाहिए. प्रॉब्लेम हा नाही आहे. प्रॉब्लेम दोनच आहे. एक तर आपण कमिटमेंटला तयार नसतो आणि दुसरं आपण स्किल आणि विल आणि स्किल या 2 गोष्टी सांगतो आणि माझं व्याख्यान संपवतो. स्किल आणि विल. तुम्हाला काय वाटतं, सकारात्मक विचारांनी सर्व काही होऊ शकतं? किती लोक मानतात? हात वर करा.
कितने लोगों को लगता है कि सकारात्मक विचारों से हम कुछ भी हासिल कर सकते हैं? हाथ ऊपर कीजिए. किती लोकांना वाटतं की फक्त सकारात्मक विचारांनी जीवनात यश मिळवता येतं? हाथ ऊपर कीजिए. ऐसे ऐसे आता नहीं. कितने लोगों को लगता है कि सर हम पॉजिटिव सोच से जिंदगी में कुछ भी कर सकते हैं? कितने लोकांना वाटतं? यस, गलत है, क्योंकि सिर्फ दिल से कुछ नहीं हो सकता. सर मेरी दिल है, मैं किडनी का ऑपरेशन करना चाहता हूं, मैं बहुत पॉजिटिव थॉट वाला आदमी हूं, मुझे लगता है किडनी का ऑपरेशन करते आएगा. आपको लगता है मैं किडनी का ऑपरेशन कर सकता हूं? सर अगर कल किडनी का ऑपरेशन करने जाऊंगा, पेशेंट बचेगा तो पता नहीं, और मैं जरूर जेल के अंदर नजर आऊंगा. क्योंकि पॉजिटिव एटीट्यूड से सिर्फ कुछ नहीं होता. स्किल, विल के साथ आप में स्किल चाहिए. विल के साथ स्किल चाहिए. विल के साथ, एक बार जोर से बोलिए, विल के साथ स्किल चाहिए, और स्किल हासिल करना पड़ता है. मैं आपको एक छोटा सा उदाहरण देता हूं. माइक टायसन का नाम आपने सुना होगा. माइक टायसन दुनिया के वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर आहे. ते जेव्हा कॉम्पिटिशनला जायचे आणि मेडल हा समोरच्या प्लेयरकडे असायचा, आणि ते रिंगणात उतरायचे तेव्हा ते घडे भेटताना त्याला सांगायचे, लक्षपूर्वक ऐका, ते त्याला काय सांगायचे, ते त्याच्या कानात हळूच पुटपुटायचे, मेडल तुझ्याकडे आहे, यू आर द चॅम्पियन बट आय एम द बेस्ट. त्याला काय म्हणायचे, मेडल तुझ्याकडे आहे पण चॅम्पियन मी आहे. तो 2 मिनिटं जो बॉक्सर असायचा तो विचार करत बसायचा की हा माणूस काय म्हणतोय. तो म्हणायचा मेडल तुझ्याकडे आहे पण चॅम्पियन मी आहे. आणि मग माईक टायसन जेव्हा हे सांगायचे आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन, त्यावेळेस ते मोबाईलवरती गेम नाही खेळायचे, ते कॉम्प्युटरवर गेम खेळत बसायचे नाही, ते मित्रांसोबत गप्पा मारत बसायचे नाही. मित्र ते स्वतःला नेहमी म्हणायचे आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन. पण हे म्हणत असताना ते बॉक्सिंग क्लबवरती याच्यावर ते प्रॅक्टिस करत असायचे आणि प्रत्येक भुक्या सहित ते स्वतःला म्हणायचे आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन, आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन. हा झाला विल, हा झाला स्किल. जेव्हा ते करायचे, पण स्किल पेक्षा विल थोडासा जास्त लागतो. स्किल पेक्षा विल थोडासा जास्त लागतो. एकदा मॅच मध्ये एका बॉक्सरनं माईक टायसनला पंच मारला, माईक टायसन खाली पडले. स्किल कामातच आले नाही, कारण वर्ल्ड चॅम्पियन खाली पडलेला आहे. वर्ल्ड चॅम्पियन खाली पडलेला आहे, स्किल काहीच कामाचे आले नाही. माईक टायसन म्हणतात त्यावेळेस मला जर जागवलं तर ते माझ्या विलनं जागवलं, कारण ते खाली पडल्या मी स्वतःशी कुटायचं, परत एकदा उठायचंय, परत एकदा जिंकायचंय, परत एकदा उठायचंय, परत एकदा जिंकायचंय, परत एकदा उठायचंय, परत एकदा जिंकायचंय. आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन हे स्वतःला सांगणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेवटचा सल्ला इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी एवढं सांगून थांबतो की मित्र, कुठलीही कॉम्पिटिशन असू द्या, कुठलीही एक्झाम असू द्या, याच्यामध्ये तुम्हीच बेस्ट आहात, तुम्हीच चॅम्पियन होणार आहात हे स्वतःशी पुटपुटायला कधीच विसरू नका. पण हे पुटपुटत असताना तुम्ही अभ्यास करत राहायला पाहिजे. मित्रांसोबत गप्पा मारताना ते पुटपुटता येईल. आपको अपने आप को तैयार करना है, आपको हर चीज के लिए तैयार करना है, हर कंपटीशन के लिए तैयार करना है. और रहा सवाल, यहाँ बहुत सारे पेरेंट्स हैं, मैं बच्चों से गुजारिश करूंगा, बहुत छोटी रिक्वेस्ट यहाँ बच्चों से, बच्चों आपके पेरेंट्स किन हालात में आपके लिए कमा के लाते हैं और किन हालात में पूरा करते हैं, ये आप तभी जान पाओगे जब आप पेरेंट बन जाओगे. इसलिए मैं एक बात आपको कहता हूँ की याच्यात काही नवल नाही, याच्यात काही नवल नाही की मी वडिलांच्या मागे लागून किती हजाराचा मोबाईल घेऊन टाकला. अरे कमाल जर करायची असेल तर ही करा की उद्या एवढे मोठे डॉक्टर इंजिनियर व्हा की आपल्या आई वडिलांना 10,000चा मोबाईल घेऊन द्या आणि मग म्हणा हे मी तुम्हाला घेऊन दिलेलं आहे. याच्यामध्ये कमाल नाही. ये बहुत आसान है साहब. मैं अक्सर पेरेंट्स से भी कहता हूँ कि वही चीजें दो जो बच्चों की जरूरत है, इच्छाएं मत पूरी करो, अगर करना है तो बच्चों की जरूरतें पूरी करो. क्या पूरी करो? जरूरतें पूरी करो, क्योंकि इच्छाएं तो राजा की भी पूरी नहीं होती और जरूरतें तो भिखारी की भी पूरी हो जाती. हमारी प्रॉब्लम ये है कि हम इच्छाओं के पीछे दौड़ रहे, हम जरूरतों को नहीं सोचते. म्हणून विद्यार्थ्यांना दोनच निरोप देतो. खरंच योगेश पाटील सर हा सगळा उपक्रम घेतात. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फक्त ऍडव्हर्टाईज केली असते तर खूप इन्क्वायरी झाल्या असत्या, पण त्यांना खरंच वाटतं की विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन दिलं गेलंच पाहिजे. कारण दिस इज द where you have to plan your life, where you have to plan your future, where you have to decide. आणि कुठं जायचंय हे ठरवण्याचा वेळ, हे ठरवण्याचा कालावधी जर असेल तर तो हाच आहे. मित्र, जसं सरांनी सांगितलं, मला एक गोष्ट तुमची खूप आवडली मोरे सर, की एका मार्काला
10,000 विद्यार्थ्यांच्या मागे पड़तो। साहब एक बात मैं बता दूं, तब कोई दोस्त काम में नहीं आता, तब कोई दोस्त काम में नहीं आता, कोई टाइम पास करने वाली फ्रेंड काम में नहीं आती। कोई ये नहीं कहता कि 1 मार्च के लिए 2 लाख रुपए डोनेशन भरना है, मैं मेरे पापा को कहता हूँ वो 2 लाख रुपए जमा कर देंगे, साहब कोई मदद में नहीं आता, क्योंकि समय निकल जाता है। और जो लोग जिंदगी में टाइम पास करते हैं, टाइम उनको फेल कर देता है। जो लोग जिंदगी में टाइम पास करते हैं, टाइम उनको फेल कर देता है। इसलिए समय की सही कीमत जो जानते हैं वही जिंदगी में आगे बढ़ते हैं। एक एक सेकंड तुम्हारी जिंदगी का, स्पेंड योर लाइफ ईच एंड एवरी सेकंड, स्पेंड योर लाइफ ईच एंड एवरी सेकंड टू फुलफिल योर ड्रीम्स। जिंदगी में हर सेकंड, हर मिनट। और आखिरी बात मैं जो आपसे कहता हूं कि अगर आज सुबह उठ के आप ये सोचते हो, आज सुबह अगर आप उठ के आप ये सोचते हो कि मुझे आज क्या करना है, तो जिंदगी में आप कभी कामयाब नहीं हो सकते, क्योंकि आज करने का टाइम होता है, सोचने का टाइम नहीं होता है। तो आज ही मेरे को पता होना चाहिए कि मुझे कल क्या करना है। ये कामयाबी का दूसरा मंत्र है। और धीरूभाई अंबानी के कोट के साथ मैं अपनी बात खत्म कराऊं। मैंने कहीं को भी अभी परसों एक ट्रेनिंग ले रहा था, वहां धीरूभाई अंबानी का एक कोट पढ़ा, उन्होंने बड़ी प्यारी बात लिखी। धीरूभाई अंबानी ने कोट कहा था कि अगर आप अपने सपने नहीं देखते हैं, ध्यान से सुनना मेरी बात, अगर आप अपने सपने नहीं देखते हैं तो पूरी जिंदगी आप दूसरों के सपने पूरा करने में समय बिता दोगे, क्योंकि आपके कोई सपने नहीं होते। या तो आप अपने सपने देखकर उस पर काम करो, या लोग उनके सपनों के लिए तुम्हें इस्तेमाल करना शुरू कर दो। तो आप क्या चाहते हो? आप अपने सपने के लिए जीना चाहते हो या दूसरों के सपने पूरा करने के लिए जिंदगी देना चाहते हो? सर मेरा सवाल बहुत स्ट्रेट है सभी से, क्या आप अपने सपने पूरा करने के लिए जीना चाहते हो या दूसरों के सपनों को पूरा करने के लिए जिंदगी बर्बाद करना चाहते हो? सर सवाल नहीं समझा, फिर रिपीट करता हूं, आपसे पूछ रहा हूं, क्या आप अपने सपने देखना चाहते हो जिंदगी में या दूसरों के सपने पूरा करना चाहते हो? क्या चाहते हो? क्या चाहते हो? अरे क्या चाहते हो? सर लास्ट के बच्चे कह रहे हैं छोड़ो ना सर, कहाँ टाइम पास करने लगे, हमें कौन से सपने पूरे करने हैं, हम तो बस आए थे, बुलाया था। क्योंकि मोटिव जो होता है, जैसे जिंदगी चलती है लाइफ में, मोटिव जो होता है, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की तुम्ही काही करत असताना, जीवनामध्ये काहीही करत असताना, ते छोटं असेल की मोठं असेल, ते लहान असेल की मोठं असेल, तुम्ही जीवनामध्ये काही करा, पण ते करण्याआधी त्याच्या मागे तुमचं मोटिव काय, तुमची प्रेरणा काय आहे ते फक्त विचार करा। कारण जी मोटिव्ह असतील, जी प्रेरणा असेल, त्याच पद्धतीने तुमचं यश असणार आहे। एका ठिकाणी एक कोल्हा सगळ्या कोल्ह्यांमध्ये फुशारक्या मारत होता। तो म्हणत होता माझ्यासारखं कोणी पळत नाही, माझ्यासारखं कोणी धावत नाही। तिथून एक ससा जाताना दिसला, सगळ्या कोल्ह्यांनी त्याला चॅलेंज केला, त्याला म्हटले बडबड बंद कर, त्या सशाची शिकार करून दाखव। कोल्हा म्हटला काय मोठी गोष्ट आहे, माझी नाश्त्याची वेळ झाली, आता शिकार करून दाखवतो, आता शिकार करतो आणि मी चॅलेंज केलं ते जिंकून दाखवतो। त्यानंतर तो कोल्हा त्या सशाच्या मागे पडतो, तो कोल्हा त्या सशाच्या मागे पडतो, खूप लांबपर्यंत दोघं पळत जातात, पण तो कोल्हा त्या सशाची शिकार करू शकत नाही। एवढासा तोंड घेऊन परत येतो, एवढूसा तोंड घेऊन परत येतो। सगळे कोल्हे त्याला विचारतात की तू चॅलेंज दिलं होतं, तू म्हटलं होता, मग त्या सशाची शिकार करू का शकला नाही? त्या सशानं दिलेलं उत्तर, त्या सशानं दिलेलं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं शिदोरी म्हणून घेऊन जायचंय, कारण जीवनामध्ये तुम्हाला कधीतरी कामात येईल। तो कोल्हा म्हणतो आम्ही पळत जरी दोघं समान, ऍक्शन सारखी असेल, आम्ही पळत जरी दोघं होतो तरी पळण्या मागची प्रेरणा मात्र भिन्न भिन्न होती। तो कोल्हा सांगतो पळण्या मागची प्रेरणा मात्र भिन्न भिन्न होती। मी पळत होतो एका नाश्त्यासाठी, पण जो ससा पळत होता तो जीवाच्या आतंकानं पळत होता। त्या सशाला माहित होतं अभी नाही तो कभी नाही, आणि म्हणून तो माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त स्पीडनं पळत। मोटिवेशन, आपका मोटिव क्या है? और ही मेंशन इट इन द सिटी, दिस इज द फाइनल एग्जाम ऑफ योर लाइफ, दिस इज द फाइनल एग्जाम। सर ये सोच लो, बस ये टाइम साबित करना है, दिस इज द टाइम।
और यही सही समय मेरी जिंदगी का जब मैं अपने आप को प्रूव कर सकता हूँ। अगर आप ये सोच के एग्जाम दोगे नहीं तो ठीक है ना सर, सीईटी तयारी करते हैं काय हो MBBS नाही लागला तर PDS नाही लागला तर PNS नाही लागला PHMS नाही लागला त्यातून उठर लागणार नाही विचार। आणि म्हणून मैं खुद आपको मोटिव क्या है, अगर आप हर चीज में पूछना और हर चीज में आप कॉलेज जा रहे हो क्यों जा रहे हो अपने आप से पूछना, आप क्लास को जा रहे हो क्यों जा रहे हो अपने आप को पूछना, आप माँ बाप की सेवा कर रहे हो क्यों कर रहे हो अपने आप को पूछना। और हर जब जवाब आपको मिलने लगेंगे मैं समझता हूँ मोटिवेशन जो होता है, मोटिव जो होता है जीवन में, ये बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है। मुझे यहाँ बुलाया, आपसे बात करने का समय दिया, इसलिए मैं विद्या प्रबोधिनी क्लासेस का और आप सबका मनपूर्वक आभार मानता हूँ। धन्यवाद, थैंक यू वेरी मच। राजीव सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार आभार। नुकतंच आपल्या जळगाव जिल्हा जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे समन्वयक त्यांचं आगमन झालेलं आहे। मी फारुख शेख सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्या प्रबोधिनी तर्फे एक छोटासा सत्कार स्वीकार करावा। फारुख शेख सर। मी योगेश पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी फारुख शेख साहेबांचं स्वागत करायचं जोरदार टाळ्यांमध्ये। तुमच्या पालकांना किंवा तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल, राकेश सरांशी बोलायचं असेल क्लासेस संदर्भात किंवा इतर एक्झाम संदर्भात, तर माझा नंबर त्या पॅम्पलेटवर आहे, ब्रॉडशीट आहे, 94चा नंबर आहे, तो माझा वैयक्तिक आहे, तुम्ही केव्हाही बोलू शकता कुठल्याही संदर्भामध्ये। बरं, आपण कार्यक्रमाला येताना एक बॉक्स ठेवला होता तिथे तुम्ही पासेस टाकलेला सर्वांनी, त्या बॉक्समधून आपण 8 विद्यार्थी म्हणजे 5 विद्यार्थ्यांना आपण विद्या प्रबोधिनीतर्फे एक छोटंसं गिफ्ट देतोय, जे आपण ज्या पासच निघतील त्यांना पहिले 5 आणि नंतरच्या 3 विद्यार्थ्यांना विद्याधन बुक हाऊस आहे जळगावला टावर चौकामध्ये, त्यांच्या मार्फत 3 जणांना ते गिफ्ट देतील। तर एक छोटा जो कैंडिडेट है त्यांना बोलवा। बहुत जोरदार, आप लोगों में से जो लकी विनर रहेगा उसको हमारी ओर से एक छोटा सा गिफ्ट हम लोग देने वाले हैं। मैं इसको ऊपर आने के लिए बोलूंगा, ऊपर आ जाओ, ऊपर आ जाओ, आ जाओ, आ जाओ, कमाल, जोरदार तालियां बच्ची के लिए। हाँ दोनों का एक कर दे, चलिए 11 12 को मिक्स कर देते हैं, डोंट वरी। एक मिनट चिट्ठी निकालो, 4 आठवडे निकालो आणि 4 बारा। ओके, चिट्ठी निकालो, इसमें से एक चिट्ठी निकालो बेटा, चिट्ठी निकालो इसमें से, चिट्ठी निकालो इसमें से, हाथ डालो। नहीं है राज कहाँ चला गया, राज भी चला गया है। ओ सर दोनों से एक चिट्ठी में निकाल के दे रहे हैं। थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। इसके बाद मैं पेरेंट्स में से एक पेरेंट्स से विनती करूंगा कि वो हमारे बीच है। मैडम प्लीज, पेरेंट्स में से भी एक पेरेंट्स हमें चिट्ठी निकाले, डोंट वरी, आप ही के पेरेंट्स से। ये 2 चिट्ठियां मेरे पास है, मैं यहाँ रख रहा हूँ आपके सामने, प्लीज ना, एक चिट्ठी इधर से, एक चिट्ठी इधर से, क्या बात है। थैंक यू, जोरदार तालियां, धन्यवाद मैडम, हम आपके बहुत लोग आभारी हैं। और इसके बाद मैं मिली सर से विनती करूंगा कि वो हमारे बीच से चिट्ठी निकाल के दे। थैंक यू सर। बैडमिंटन चॅम्पियन आपल्याकडे अलोने सर आहेत जी, टेबल टेनिस चैंपियन अलोने सर भी हमारे बीच है। मैं जोरदार तालियों का स्वागत करता हूँ और उनसे विनती करता हूँ कि वो हमें
से एक इसमें से तो 4-4 हो गए। मैं डिक्लेयर करने जा रहा हूं। हाँ जरूर डॉक्टर बनना है तो कोणी बिचारा कारण हँडरायटिंग मेडिकल वाल्याला वाचता येईल दुसऱ्याला वाचता येईल तो मैं भी हिंदी जो डॉक्टर क्योंकि लिखा इतना भारी है कि वो सिर्फ मेडिकल वाला पढ़ सकता है लेकिन ठीक है पढ़ने का प्रयास करेंगे इसको। शायद हैंडराइटिंग की वजह से किस्मत साथ नहीं दे रही है इसकी तो एडवाइस में कि थोड़ा हैंडराइटिंग करे सर आप पढ़ के बता दीजिए। रामचंद्र धनगर दिनेश रामचंद्र धनगर बेटा जरूर डॉक्टर बनशील लवकर चिठ्ठी कोणाची घेतो तेव्हा मी दुसरी चिठ्ठी वाचतो खाली खाली स्टेजवर आहे पटकन फैजपूर तिलोत्तम झोपे I request Farooq Sheikh sir please come on the dais and honor the एक छोटासा गिफ्ट आमच्याकडून या विद्यार्थ्यांसाठी आमच्यातर्फे आम्ही गिफ्ट देतोय। मी फारूक शेख सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला आमच्याकडून एक गिफ्ट द्यायचं है। दोनों नंबर लड़कों के लेकर आप दुआ कीजिए थोड़ा सा ये साइड में भी हो जाए तो उसको अच्छा लगेगा। वो डॉक्टर आए कि नहीं आया डॉक्टर? अरे सुनते को डॉक्टर आए कि नहीं आया? कहाँ है ऊपर जाओ। दिव्या संजय मुझे भैया जोरदार तालियों के साथ वह बैडमिंटन की प्लेयर है फारूक के सामने उसे पूछ दिया थैंक यू जोरदार तालियों के साथ। वो डॉक्टर आया कि नहीं आया बेचारा? नेक्स्ट यशराज परवीन चौधरी जोरदार तालियों के साथ यशराज परवीन चौधरी ये यहाँ पे आए और अपना अरे आगे के डॉक्टर साहब यार बड़ा इंतजार कराया पेशेंट मर जाएगा इतने टाइम में तुम पक्का डॉक्टर बनोगे तुम्हारी हैंडराइटिंग बताई है। अब ऐसे मैं भी मेडिकल फील्ड से हूँ। एक बार मेरे पेशेंट ने मुझसे पूछा कि डॉक्टर साहब आप ऐसा क्या लिखते हो कि सिर्फ मेडिकल वाला पढ़ सकता है? आप ऐसा क्या लिखते हो कि सिर्फ मेडिकल वाला पढ़ सकता है? मैंने कहा मैं लिखता हूं मैं भी लूटता तू भी लूट। आरपीनारांना विनंती करतो की त्यांनी तुमच्या मंजुरीचे कुछ बक्षीस छोड़ो यार श्रद्धा लोखंडे जोरदार ताळ्यांमध्ये आपण या विद्यार्थ्यांना बोलू। श्रद्धा लोखंडे जोरदार तालियों के साथ धन्यवाद सर। नितीन सर आमच्यामध्ये नितीन सांगाळे सर त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचवर यायचे पुढील बक्षीस। धन्यवाद सर आरपीनाला आपले आभार। विद्या गोविंद महाजन एरंडोलची विद्यार्थिनी है विद्या महाजन जोरदार टाळ्यांमध्ये आपण या विद्यार्थ्यांचे स्वागत करू। विद्यालयाचे संचालक आपण जितेंद्र सरांची त्याला विनंती करतो की कृपया त्यांनी मंचवर यायचे। पुढे गजानन रंजन सिंग पाटील गजानन जोरदार टाळ्या आपण या विद्यार्थ्यांसाठी देऊया। योगेश पाटील सर तुम्ही खरं कोणावर कार्यक्रम नाही पण तुम्ही जर क्लासेसला गेला त्यांच्या तर मी पहिली व्यक्ती भेटली
की ज्याच्या ऑफिसमध्ये कुठल्याही देवी देवताचा फोटो नसून त्यांनी स्वतःच्या पाठीमागे भिंतीवर स्वतःच्या आईवडिलांचा फोटो लावलेला आहे. आणि ही गोष्ट मी जेव्हा आपल्या ऑफिसला येतो मला प्रकर्षाने जाणवते कि आपल्या आईवडिलांना सतत स्मरणात ठेवणारी व्यक्ति योगेश पाटिल सर है. मैं माताजी से विनती करूंगा कि कृपया मंच पे आए और लास्ट और इम्पोर्टेंट गिफ्ट अपने हाथ से दे. जोरदार तालियों में हम लोग उनकी माताजी का भी स्वागत करें, क्योंकि आज की तारीख में दोस्तों इंसान बहुत कुछ बन रहा है लेकिन अच्छा बेटा नहीं बन पा रहा है. ये बहुत दुखद है और मुझे लगता है कि हमें इस बात पे भी सोचना चाहिए कि जहाँ अच्छे डॉक्टर अच्छे इंजीनियर हम लोग बने वहाँ अच्छे बने. मैं फारूक शेख साहब को भी जानता हूँ कि तमाम व्यस्तताओं के बाद भी उनकी माता जी की जो सेवा करते हैं हमने उन्हें देखा है. मुझे नहीं लगता कि समाज में बहुत ज़्यादा लोग ये सब कर पाते हैं. हम ऐसे लोग हमारे साथ हैं. और लास्ट गुच्चिस आणि विद्या प्रबोधिनी जे नाव आहे ते पण सुद्धा त्याच्याच नावानं आहे असं सरांनी मला रिपीट केलं. मला वाटतं 7च निघाले होते तर शेवटचं पण आपल्यालाच काढावं लागेल. एक चॉईस आप कीजिए, एक में से आप निकालिए. शुभांगी कोळी ही विद्यार्थिनी आपल्यामध्ये जोरदार थाळ्यामध्ये आपण सर्वांच्या विद्या प्रबोधिनी हे क्लासेस सुद्धा सर म्हणतात आईच्या नावाने सुरू केले आणि त्यातच सांभाळत ठेवणं हे आपल्यासाठी आयुष्यभर ठेवण्याची गोष्ट आहे. धन्यवाद सर. मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की मोहम्मद पैगंबरांना एका माणसाने विचारलं की मी आईची एवढी सेवा केली आहे की पापणी लागेपर्यंत सुद्धा तिचा अवमान केला नाही तर मी आईचे उपकार फेडलेत का. पापणी लागेपर्यंत सुद्धा मी आईची अवमानना केली नाही तर मी आईचे उपकार फेडले का. मोहम्मद पैगंबर साहेबांनी दिलेलं उत्तर आयुष्यभर लक्षात ठेवा. मोहम्मद पैगंबर साहेब त्या माणसाला म्हटले की तू आईच्या पोटात असताना जेव्हा एक करवड घेतली होती आणि त्यावेळेस जो आईला त्रास झाला होता, ज्या खरा निघाला होता, त्याचे सुद्धा उपकार आयुष्यभर सेवा करून आपल्याला फेडता येऊ शकत नाही. एवढं मोठं महान स्थान या जीवनामध्ये यायचंय. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी योगेश पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी पंचसंदर्भातल्या सूचना आणि महत्वपूर्ण सूचना पुढील कार्यक्रम योगेश पाटील सरांनी इथं कंडक्ट करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.